देशात बहुमताच्या आधारावर दडपशाही. संविधान दिनानिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या संविधान गौरव रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षांवर तीव्र निशाणा साधला. निवडणूक प्रक्रिया, मतदार यादीतील गडबडी आणि संविधानिक मूल्यांच्या ऱ्हासाबाबत दोन्ही वक्त्यांनी कठोर भाष्य करत देशात बहुमताच्या आधारावर दडपशाही सुरू असल्याचे सांगितले. संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी आत्ताच जागरूक राहण्याची गरज असल्याचे सांगितले. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाण्यात बुधवारी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि वकील असीम सरोदे यांच्यासह शेकडो ठाणेकर सहभागी झाले होते. काय 100% सत्य आहे. ज्या प्रकाराने इथले इन्स्टिट्यूशन्स वीक केले जातात, इथल्या संस्थेची हानी केली जाते, ते लक्षात आल्यानंतर जसं निवडणूक आयोगाला संविधानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते की निवडणूक आयोग ह्यालाच कुठले तरी विकलांग करण्याचा प्रयत्न झाला. सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, सगळ्या ज्या एजन्सीज आहेत, त्याचा वापर सत्ताधारी संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन करतात. म्हणजेच संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न. ज्या पद्धतीने वोट चोरी झाली आहे, ज्या पद्धतीने SIR लागू झाली आहे, ठाण्यामध्ये कोण कोणाची सही मारतंय कळत नाही, पण मतं मात्र गहाळ होत आहे. तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सांगतात की तुमचा फॉर्म तर तुम्ही सही करून दिला आहे. अरे तो म्हणतो माझ्या घरीच आले नाही कुणी सही घ्यायला, किंवा मी सही केलेलं नाही, माझी घर तपासणी झाली नाही, मतं काढून टाकली. त्याला काय म्हणायचं? आणि असे अनेक उदाहरणं मी देतो. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांच्या जे संविधान प्रेमी आहेत त्यांच्या हे फिट बसलं आहे की तुम्ही संविधानालाच हात घालता. आता यांची सनद रद्द केली होती असीम सरोदेंची. काय कारण होतं सनद रद्द करायची? यांनी काय गुन्हा केला होता? कुठल्या संविधानाविरुद्ध भूमिका घेतली होती? एका वकिलाची सनद रद्द करणं हे किती मोठं आहे. त्यामुळे संविधानाच्या मूळ गाभ्याला जर ना हात घालायचा आहे, इथला द्वेष पसरवायचा आहे, इथले सूड घ्यायचा आहे, आणि ह्यांना शेवटी इथली जी व्यवस्था आहे जी धर्म आधारित आहे, इथला जो सर्व धर्मनिरपेक्ष भारत आहे तो बाजूला काढून ह्यांच्या मताचा भारत निर्माण. या शब्दाची व्याख्या नक्की झाली. वाटेल तेव्हा वाटेल त्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ लावायचा आणि सनद रद्द करायची. काही चूक केली असली तर माझी सनद जरूर रद्द केली पाहिजे, काही हरकत नाही. परंतु राज्यपालाला मी फालतू म्हटलं असेल किंवा राज्यपाल तेव्हा कार्यरत होते आणि त्यांनी ॲक्च्युली फालतूगिरी केलेली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट ते बोललेलं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेबद्दल वाईट विधानं त्यांनी केली. आपण त्यांना काहीच म्हणायचं नाही, कारण ते संविधानिक पदावर आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने संविधानिक पदाचा जर मान सन्मान ठेवला नाही तर त्यांच्या कामाचं विश्लेषण करण्याचा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला. आणि मी वकील म्हणून जिथे जात नाही आणि माझं मत व्यक्त करतो. मी 24 तास 48 तास तर वकील नाही आहे. मी जर ती बँड घालून कोणत्या ठिकाणी उपस्थित राहत नाही तर मी वकील व्यवसायाच्या व्यतिरिक्त काहीतरी माझं मत आहे नागरिक म्हणून ते मांडण्याचा मला हक्क आहे. त्यामुळे माझ्यावर झालेली कारवाई चुकीची आहे, असंविधानिक आहे. तर पक्षफुटीनंतर आपण एक अग्रेसर भूमिका वकील म्हणून घेतली होती आणि या हे जे खटले आहेत यामध्ये आपण सहभागी झाला होता. याचंच कारण आहे का हे या तुमच्यावरती जे काही अनेक कारणं असतील, त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, त्याचा शोध घ्यावा लागेल. परंतु या पद्धतीनं महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलच्या काही सदस्यांनी निर्णय घेतला जो अनेक सदस्यांनाच आवडला नाही. म्हणजे 25 पैकी 18 सदस्यांचे मला फोन आले की काही जणांनी दिलेला निर्णय आम्हाला पसंत आला नाही, ते वाईट झालेला आहे. आता जरा चूक करण्याची संविधानाचा आपण करू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता महिलांना 50%वरती जास्त आरक्षण दिलं गेलं. कुठेतरी निवडणुका स्थगिती येणार का वाटतं? सुप्रीम कोर्टात मामला. खरं तर मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय काय निर्णय की त्यांच्या अधिकाराचा भाग आहे. परंतु सध्या 2 प्रकारचे वकील आहेत की जे मोदी आणि शहांना पटणारं बोलणार आणि संविधानाला पटणारं बोलणार. त्याच्यामध्ये मोदी आणि शहांना पटणारं जे बोलतात त्यांची फार जोरात सध्या सुरू आहे आणि त्या लोकांची चलती ही न्यायव्यवस्थेत सगळीकडे आहे. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काही जास्त सर, गुलाबराव पाटील म्हणतात 1 तारखेला रात्री बाहेर झोपा, पैसे येणारे, लक्ष्मी मिळणार आहे. नगरविकास खाता आपल्याकडेच आहे. मला नगरविकास खाता आहे. 1 तारखेला बाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे. गुलाबराव महाराष्ट्राला माहिती आहे की माल
आहे तो कमाल आहे. रुपया महाराष्ट्राला सर